नमस्कार मित्रांनो, कुक विथ सौजन्य मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बन डोसा। हा बन डोसा मुलांना खूप आवडतो आणि गरमागरम खूप टेस्टी लागतो आणि बनवायला पण तितकाच सोपा आहे आणि घरच्या काही पदार्थापासूनच हा बनवू शकतो। याला विकत काहीही आणायची गरज नाही, जे घरी असतात त्याच वस्तूंपासून हा बन डोसा 10 ते 15 मिनिटांमध्ये बनून तयार होतो। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सोपा आणि लगेच बनवला जातो। खूप छान टेस्ट असती, गरमागरम तर सर्व केलं तर काय सांगूच नका की भारी ह्याला टेस्ट असती। तर आपण बन डोसा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। व्हिडिओ मोठा नाही तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर बन डोसा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया। तर आपल्याला 1 वाटी बारीक रवा लागणार आहे। हा सुजीचा रवा आहे छोटा। 1 वाटी रव्यामध्ये आपण 3 ते 4 लोकांसाठी स्नॅक्स बनवू शकतो। तर याच्यामध्ये 6 ते 7 असे बन डोसे बनणार आहेत। तुम्ही हवं तर याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। आपण दही घातलेले आहे, तुम्ही हवं तर दही वाटी भरून घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि तुमच्याकडे कमी प्रमाणात असेल तर अर्धी वाटी पण घालू शकता। मी इथं अर्धी वाटी दही घातलेली आहे, त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलंय आणि चवीप्रमाणे 1 टीस्पून मीठ घातलेला आहे। याच्यात आणखीन अर्धी वाटी पाणी घालणार आहे, म्हणजे 1 वाटी मी पाणी घातलंय, 1 वाटी दही, थोडंसं मीठ चवीप्रमाणे। आणि हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। ह्याला काही जास्त मिक्स करायची गरज नाही, तर 1-2 वेळा मिक्सरला फक्त फिरवून घेतलं की बस। अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घ्यायची, खूप पातळ वगैरे नाही बनवायची। 1 वाटी पाणी ह्याला पुरेसा आहे। तर हे असं छान बेटर तयार झालेलं आहे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे थोडंसं चटपटी आणि छान असे मजेदार बनवण्यासाठी मुलांना थोडं टेस्ट लागती, त्यामुळे वेगळी टेस्ट हवी असती, त्यामुळे आपण ह्याला छोटीशी एक फोडणी घालणार आहोत। तर 1च टीस्पून असं तेल घाला, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं आणि हळद घालणार आहोत थोडीशी, म्हणजे कलरसाठी। एखादा असा बारीक कांदा कापून घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर किसून घालू शकता, टोमॅटो पण बारीक बारीक कापून घातले तरी छान टेस्ट येते। तर मी इथं कांदा आणि कोथिंबीरच घालत आहे। आणि ही फोडणी जास्त वेळ न परतता थोडीशी हलकी कांदा सॉफ्ट झाल्यानंतर ही फोडणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करू आणि हे सगळं असं एकजीव करून घेऊ। हे छान असं हलवून फिरवून घेऊया आणि ह्या पिठाला आपण 10 मिनटं रेस्टसाठी ठेवूया। आणि ज्या वेळेला आपण करायला घेतो त्यावेळेला थोडासा याच्यामध्ये सोडा तुम्ही घालू शकता किंवा इनो घालू शकता 1 टीस्पून, किंवा नाही म्हणजे तुम्ही 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवू शकता। मी 10 मिनटं हे रेस्टसाठी ठेवलेलं होतं। हे छान बेटर तयार झालेलं आहे। तर आपल्याला असं खोलगट छोटासा बाऊल किंवा छोटं पातेलं असेल तरी चालेल। मी ही फोडणीची छोटी कढई घेतलेली आहे। अशा प्रकारे खोलगट आपल्याला बन डोसा बनवण्यासाठी खोलगट असं पातेलं आणि छोटं पण लागतं। तर याच्यामध्ये अशा प्रकारे आपण हा बेटर घालूया, म्हणजेच थोडासा घालायचा, जास्त प्रमाणात नाही घालायचा। हे छान असं फुगून येतं वरती। तुम्ही इनो किंवा सोडा घातल्यानंतर छान असा जास्त स्पंजी होतो, त्यामुळे थोडासा इनो किंवा सोडा वापरू शकता। मी घातला आहे पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे। 1 टीस्पून मी सोडा घातलेला आहे ह्याच्यात। तर असे घातल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं साईडनं तेल सोडायचं आणि हलक्या हातानं हे अशा एखाद्या स्पूनच्या सहाय्यानं हे असं फिरवून घालायचं आणि गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा, तर खालून करपू शकतं। दोन्हीकडून छान असं परतून घ्यायचं, बारीक गॅस ठेवून छान
1 ते 2 मिनटं छान असं खाली वरती करून म्हणजे दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायचं. परतलं नाही की ते आतून कच्चं राहू शकतं. त्यामुळे छान असं परतून घ्या. आणखीन एक मी घालून दाखवत आहे. पहिलं तेल सोडायचं थोडंसं आणि त्याच्यावरती आपला आमटीची जी पळी असते त्या पळीनं आपण हे पीठ सोडूया आणि त्यानंतर एक 10 ते 15 सेकंद आपण एक बाजूने हे छान भाजून घेऊया. थोडंसं साईडनं तेल सोडूया आणि त्यानंतर हलक्या हातानं आपण हे परतून घ्यायचं आहे. पातेलं आपलं छोटं आहे किंवा कढई आपली छोटी आहे, त्यामुळे परतायला आपल्याला काहींना त्रास होईल किंवा ते जमत नसेल तरीही हलक्या हातानं असं परतून घ्या आणि 1-2 मिनटं खाली वरती करून परतून घेऊन हे असे आपले बन डोसे तयार झालेले आहेत. मी आता 4 बनवले आहेत. ज्या वेळेला गरमागरम खायचे त्यावेळेला आपण बाकीचे डोसे बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान असा बघा स्पंजी झालेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता. तर आजचा महत्त्वाचा टिप्स आहे, तर आपण कुठलाही स्वयंपाक बनवतेवेळी नामस्मरण करत स्वयंपाक बनवला तर स्वयंपाकाला खूपच छान अशी टेस्ट तर येणारच आहे आणि निरोगी जेवण पण होणार आहे. अशा प्रकारे कुठलाही जप तुम्ही करू शकता. ओम नमः शिवायचा, राधे कृष्णचा किंवा विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी, जय जय स्वामी समर्थ असा कुठलाही जप असेल तो तुम्ही जप करत स्वयंपाक करा तर खूप छान पॉझिटिव्हिटी स्वयंपाकामध्ये उतरते आणि चवीला तर काय अप्रतिम जेवण होतं. एखादा पदार्थ तुम्ही घालायला विसरले असेल, कोथिंबीर कढीपत्ता काही, तरी तुमच्या जेवणाला एक सुंदर अशी टेस्ट येते आणि सकारात्मक ऊर्जा ह्या स्वयंपाकामधून सगळ्या घरच्यांना मिळते. सोबत तुम्हीही निरोगी राहू शकता. तर त्याच्यापासून आणि तुमचा वेळ हा एक्स्ट्रा वेळ काढून जप करण्यापेक्षा तुमचा 1-1.5 तास तो स्वयंपाकात जातो. त्यावेळेत तुम्ही जप केला तर तुमचं तिथंच नामस्मरण पण होऊन जातं. तर अशा प्रकारे तुम्ही जप करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठला जप करता हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. ओम नमः शिवाय हा माझा जप आहे.